कोल्हापुरात वस्तात कोण, त्यांची ताकद काय आणि आगामी निवडणुकीत कोण डाव टाकणार आणि कोणाचे डाव यशस्वी होणार याची उत्सुकता आता चांगली चिगेला पोहोचली आहे। त्याचं कारण अर्थातच शरद पवारांचा 4 दिवसीय कोल्हापूर दौरा ठरतोय। या दौऱ्यात पवारांनी भाजपनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं दिसतं। पवारांनी काय नेमके डाव टाकलेत त्यावरचाच हा रिपोर्ट। कोल्हापूरच्या आखाड्यात पवारांचा डाव। पश्चिम महाराष्ट्रात भाजप आणि दादांना धक्का। मुश्रीफांविरोधात समर्जित तुतारी फुंकणार। शरद पवारांनी आगामी विधानसभेसाठी आपलं लक्ष पश्चिम महाराष्ट्रावर केंद्रित केलंय। पवारांनी आधी भाजपला धक्का दिल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे वळवलाय। पवारांच्या कोल्हापूरच्या दौऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार के.पी. पाटील आणि जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील यांनी पवारांची भेट घेतली। त्यामुळे भाजपनंतर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीलाही खिंडार पडणार असल्याचं दिसतंय। आगामी विधानसभेच्या दृष्टीनं शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रात आधीच मोहरे हलवण्यास सुरुवात केली। समर्जित घाटगेंची नाराजी ओळखून पवारांनी घाटगेंना आपल्या तंबूत घेतलं। पवारांच्या उपस्थितीत घाटगेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। आता घाटगेंनंतर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल देसाई देखील तुतारी फुंकणार असल्याचं दिसतंय। मात्र सर्वाधिक चर्चा आहे ती फडणवीसांचे निकटवर्तीय समर्जित घाटगेंची। घाटगेंनी भाजप का सोडलं पाहूया। कागलमध्ये मुश्रीफ आणि घाटगे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत। अजित पवारांसोबत मुश्रीफही सत्तेत आल्यानं कागलचा तिढा निर्माण झाला। कागलमधून मुश्रीफच महायुतीचे उमेदवार असण्याची आता दाट शक्यता आहे। भाजपला जागा सुटणार नसल्यानं घाटगेंची अडचण झाली। गेल्या वेळी अपक्ष लढून 88,000 मतं मिळाल्यानं आता चिन्हावर लढण्याची तयारी घाटगे करतायत। 5 वेळा जे आमदार आहेत, मंत्री महोदय आहेत, त्यांच्याकडे कागलमधले सगळे गट त्यांच्या बाजूनी आहेत। त्यांच्याकडे महायुतीची ताकद आहे, त्यांच्याकडे केंद्राची ताकद आहे, त्यांच्याकडे मोठमोठ्या संस्था असतील, केडीसी असेल, गोकुळ असेल, त्याची ताकद आहे। मग तुमच्याकडे काय आहे? माझ्याकडे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि कागलची जनता आहे। मला आणखीन काही नको आहे। आगामी विधानसभेसाठी पवारांनी आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवलाय। एकाच दगडात त्यांनी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय। के.पी. पाटील गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून राधानगरीतून रिंगणात होते, मात्र त्यांचा पराभव झाला। त्यांनी अजितदादांसोबत जाणं पसंत केलं। मात्र आता त्यांनी पवारांची भेट घेतल्यानं त्यांच्याबाबतही चर्चा सुरू झाली आहे। तर त्यांचे प्रतिस्पर्धी ए.वाय. पाटीलही राधानगरीतूनच इच्छुक असल्यानं त्यांनी तर थेट पवारांच्या कार्यक्रमातच हजेरी लावून उमेदवारीवर दावा ठोकलाय। त्यामुळे पवार कुणाच्या हातात तुतारी देतात याची उत्सुकता आहे। पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय। राष्ट्रवादीतील फुटीनंतर काही आमदार अजित पवारांसोबत गेल्यानं राजकीय समीकरणं बदलली होती। मात्र आता खुद्द शरद पवारांनी आखाड्यात उतरून डाव टाकल्याचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।